घरगुती कोकम आगळमध्ये मॅरिनेट केलेले बोंबील आणि बांगडा फ्राय। यात कोकम आगळ घातल्यामुळे माशांना एक आंबटसर चव येते आणि मसाल्यांची चव ही मस्त खुलून येते। हे मासे मी मातीच्या तव्यावर फ्राय केलेले आहेत। तुम्ही नॉनस्टिक तव्यावर सुद्धा फ्राय करू शकता। तर करायचं काय, मी इथे 2 बांगडे हे मधून कट करून घेतलेले आहेत आणि ओले बोंबील हे पावशर घेतलेले आहेत। बांगडा आणि बोंबील स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। साहित्यांची सगळी लिस्ट ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहेच। बोंबीलचे मी इथे पाणी काढणार नाही। कुरकुरीत बोंबलाचा एक सेपरेट व्हिडिओ सुद्धा मी याआधी शेअर केलेला आहे। आता एका बाउलमध्ये आपलं घरगुती कोकम आगळ हे 4 ते 5 चमचे सुरुवातीला घालून घेऊन यामध्ये 5 रुपयांची आलं लसूण पेस्ट अख्खी ओतून घेतलेली आहे। मग यात अर्धा चमचा हळद, 2 चमचे लाल मिरची पावडर, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा धने पूड आणि कलरसाठी अर्धा चमचा काश्मीरी रेड चिली पावडर, चवीनुसार मीठ घालून हे सगळं आधी चमच्याने मिक्स करायचं। यामध्ये आणखीन 3 ते 4 चमचे कोकम आगळ ॲड केलेले आहे, म्हणजे टोटल जवळजवळ 8 ते 9 चमचे कोकम आगळ घातलेले आहे। मग थोडंसं गरजेनुसार साधं पाणी घालून पुन्हा एकदा हे छान चमच्याने मिक्स करून घ्यायचं। या मॅरिनेशनसाठी केलेल्या मसाल्याचे टेक्स्चर बघू शकता, एवढी कन्सिस्टन्सी ठीक आहे। आधी या मिश्रणात बांगड्यांना छान लोळवायचं, अगदी चिरांमध्ये मसाला भरून घ्यायचा। दोन्ही बांगड्यांना मसाला लावल्यानंतर बोंबील घालायचे आणि यांना सुद्धा मस्त मसाल्यांमध्ये लोळून घ्यायचे। बोंबलाला पाणी सुटेल म्हणून सगळ्यात आधी बोंबील फ्राय करून घ्यायचे। बोंबील फ्राय होईपर्यंत बांगडे मॅरिनेट होतीलच की हो, किंवा तुम्ही अर्धा किंवा 1 तास सुद्धा मॅरिनेट करून असेच ठेवू शकता। मी तर बाबा लगेच फ्राय केलेले आहेत। आता एका प्लेटमध्ये 6 ते 7 मोठे चमचे बारीक रवा घेऊन 2 चमचे तांदळाचे पीठ घालून मिक्स हर्ब्स 2 चमचे घातलेले आहे, किंवा ऑरिगॅनो पण घालू शकता। पिझ्झा सीझनिंगसाठी वापरतात ना ते हो। मग 1 किंवा अर्धा चमचा चिली फ्लेक्स घालून चवीनुसार मीठ घालायचं। हे सगळं हाताने छान मिक्स करून घ्यायचं। मग काय, आधी मसाला लावलेला बोंबील उचलून रव्याच्या मिश्रणामध्ये छान कोट करून घ्यायचा आणि गरम तव्यावर थोडं तेल घालून बोंबील ठेवून द्यायचे आणि छान आलटून पलटून फ्राय करायचे। अशाच प्रकारे बांगडा सुद्धा फ्राय करून घ्यायचा आणि मस्त चपाती, भाकरी, वरण भातासोबत एन्जॉय करायचं।